नमस्कार. आजच्या भागाला जर मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर इकडे तेजा आणि हर्षित थोड्या काळजीमध्ये असतात. हर्षित तिला समजवतो आणि त्यानंतर त्यांना आयडिया येते की सोशल मीडियावरती आपण यांना शोधूया. इकडे लाली प्रयत्न करत असते वल्लरीशी बोलायचे, पण काहीच उपयोग होत नाही. मीनवाईल या दोघांचंही फुल ऑन शोधणं सुरू असतं, पण त्यांच्या हाती काहीच लागत नसतं. इकडे महेंद्र वल्लरीला समजवण्याचा प्रयत्न करतो की तुला तुझ्या नात्याचा आणि सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे आणि ते सगळं त्याच्यावरती पलटणार आहे. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत इकडे हर्षित आणि तेजा गप्पा मारत असतात. तेव्हा हर्षित विचारतो, काय झालं, तू एवढी सॅड का आहेस? आत्ता तर तुझा मूड चांगला होता ना? तेव्हा ती म्हणते, आत्ताच मी वल्लरीशी भांडण करून आली आहे. खरं म्हटलं तर मला तिचं वागणं बोलणं काही कळतच नाही आहे. तिला या सगळ्याचा किती त्रास होतोय ना ते आपण सगळ्यांनी बघितलं आहे, पण तरीसुद्धा ती ऐकायला तयारच नाही आहे. तिचं काय चाललं आहे ना मला स्वतःहून काहीच कळत नाही. मेंटली फिजिकली सगळ्याच गोष्टीमध्ये तिला खूप ह्या सगळ्या गोष्टी तणाव देत आहेत. आणि खरं म्हटलं तर नर्मदा आणि लालीमुळे तिला जो त्रास होतोय ना त्यामध्ये आपण काहीच करू शकत नाही. यामुळे मला जास्त त्रास होतो. तेव्हा हर्षित म्हणतो, मला एक सांग, तू जॉब कशासाठी सोडला होता? वल्लरीताईला मदत करण्यासाठी ना? मग तू वल्लरीताईला मदत करते की तिच्याशी भांडण करते? तू सांग ना, हे कितपत योग्य आहे? तेव्हा ती म्हणते, तसं नाही रे हर्षित, पण आपल्याकडे कोणता पुरावाच नाही आहे. आपण कसं त्या सगळ्यांना शोधायचं आणि कसं या सगळ्याच्या एंडपर्यंत यायचं? तेव्हा हर्षित म्हणतो, जर आपण प्रयत्न केला तर नक्कीच आपण काही ना काही शोधू शकतो. आणि जर आपल्याकडे खूप मोठा क्लू आहे, ते म्हणजे भैरव जिरापुरे हे खूप मोठं नाव आहे. याला जर आपण शोधलं तर गोष्टी सोप्या होऊ शकतात. आता तू तर माझी बायको आहेस ना, मग तुला तर माहिती आहे की या सगळ्याचा काय उपयोग होतो. तेव्हा ती म्हणते, बरोबर आहे, आपण यांना सोशल मीडियावरती शोधू शकतो ना? ते दोघं लगेच सोशल मीडियावरती सर्च करायला सुरुवात करतात. तर दुसरीकडे इकडे वल्लरी सतत लालीला हाक मारत असते, लाली कुठे आहेस बाळा, तू ये ना माझ्यासमोर, मला तुझ्याशी बोलायचं आहे. लाली तिच्या समोर येते आणि म्हणते, आई मी आली आहे. आई तुला मी दिसत नाही का ग? आई बोल ना माझ्याशी. आई 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 तिचं आई आई सुरू असतं. तेव्हा वल्लरी काही तिला रिस्पॉन्स देत नसते. वल्लरी तेवढ्यात तिच्यातून आरपार होते. हे बघता लाली अजूनच घाबरते आणि वल्लरीच्या मागोपुढे करायला लागलेली असते. इकडे वल्लरी म्हणते, लाली ये ना ग बाळा माझ्यासमोर, तुम्हाला न्याय मिळवून द्यायचा आहे. त्यासाठी बाळा जर तू माझ्या समोरच आली नाही तर मी कसं काय करेल? तेव्हा लाली विचारते, आई तुला मी दिसत नाही का ग? आई बघ ना, मी इथेच आहे. ती जशीच वल्लरीला हात लावायला जाते तसंच तिला एक झटका लागतो आणि त्या झटक्यामुळे ती बाजूला होऊन जाते. ती ढसाढसा रडायला लागते, आई आई आई. पण वल्लरी सुद्धा खूप रडत असते. तेव्हा ती म्हणते, आई लाली बाळा तू कुठे आहेस ग? मला तुझ्याशी बोलायचं आहे. तू जर माझ्याशी बोलली नाही तर कसं सगळं होईल? प्लीज एकदा तरी समजून घे ना. इकडे हर्षित आणि तेजा सगळ्या गोष्टी शोधत असतात. तेव्हा तेजा म्हणते, अरे 350 भैरव जिरापुरे आहेत, याच्यामधून आपला भैरव कोण आहे हे कसं शोधायचं? खरंच हे सगळं खूप किचकट आहे. एवढा वेळ आपण याच्यावरती घालवावा हे काही योग्य वाटत नाही ना? तेव्हा हर्षित म्हणतो, अगं तू IT वाली आहेस ना, तुला एवढा कॉमन सेन्स नाही का? मला एक सांग, तू एखादी फाईल शोधत असते तेव्हा तू काय करते? तेवढ्या सगळ्या फाईल शोधते की फाईलचं नाव टाकते ना? म्हणजे जी कोणती तुला फाईल पाहिजे आहे त्यानंतर याचा फोल्डर नंबर असं काहीतरी आहे ना? मग तसंच तुला ते करायचं आहे. खरं म्हटलं तर त्या आजीने आपल्याला काय सांगितलं होतं, तो ठाण्यामध्ये राहतो. मग तुला असं करायचं आहे, भैरव जिरापुरे ठाणा. लगेच तेजा म्हणायला लागते, हे बघ एकदा टपली मारली, आता पुन्हा टपली मारायचं नाही. पण माझा नवरा हुशारच आहे, त्यामध्ये कोणतीच गोष्ट नाही. ते दोघं लगेच पुन्हा सर्च करायला सुरुवात करतात. तर दुसरीकडे वल्लरी इकडे थोड्या काळजीमध्येच असते. ती सतत लाली लाली करत असते, पण लालीचा तिला आवाज येत नसतो. तेवढ्यात तिथे महेंद्र येतो आणि म्हणायला लागतो, काय झालं वल्लरी, तू का रडते? सगळं व्यवस्थित तर आहे ना? तेव्हा वल्लरी म्हणते, अहो दादा मी सकाळपासून लालीला आवाज देते पण लाली माझ्या समोरच येत नाही आहे. जोपर्यंत ती माझ्या समोर येणार नाही तोपर्यंत मला कसं समजेल ती तुझं काय झालं आहे आणि काय नाही? हे सगळं समजणं सुद्धा गरजेचं आहे ना? पण ती मला रिस्पॉन्सच देत नाही. तेव्हा महेंद्र म्हणतो, वल्लरी त्या दोघींचा
आता तुझ्याशी मला नाही वाटत जास्त काही संबंध उरला आहे. खरं म्हटलं तर मी समजू शकतो ग, तू एक वकील आहेस त्यामुळे तुला त्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे. पण तू एकदा विचार कर ना, या सगळ्याचा परिणाम तुझ्यावरती होते, तुझ्या नात्यावरती होत आहे. मला मनोजसुद्धा मिळाला आणि आता तुम्ही दोघं आई वडील सुद्धा होऊ शकता. मग या सगळ्यामध्ये तुम्हाला त्यांचा विचार न करता आता स्वतःचा विचार करायला पाहिजे. आता त्यांना मरून इतकी वर्ष झाली, आता तू त्यांना न्याय मिळवून दिला तरी त्याचा उपयोग काय होणार आहे मला सांग ना. याच्याने फक्त तुला समाधान मिळेल, बाकी कोणाला काही समाधान मिळणार नाही आहे. त्यामुळे तुला तुझ्या नात्याकडे फोकस करायला पाहिजे, बाकी गोष्टींकडे तू एवढं लक्ष देऊ नको. हे सगळं लाली ऐकते आणि ती अक्षरशः खवळून गेलेली असते की हा असा बोलूच कसा शकतो. तेव्हा ती म्हणायला लागते, तुला मी सोडत नसते. ती लगेच तिथे पाटा वरवंटामधला जो खलबत्ता असतो ना, त्याचं ते दांडं असतं ते खाली पडते आणि त्या दांड्यावरून अजून काही नाही तर महेंद्रचं डोकं फुटतं. तेव्हा वल्लरी लगेच त्याच्या जवळ जाते आणि म्हणते, दादा काय झालं तुम्हाला, तुम्ही ठीक तर आहेत ना. तेव्हा तो म्हणतो, काय नाही ग, थोडंसं लागलं आहे. ती लगेच त्याची सेवा करायला लागते. हे सगळं झाल्यानंतर लाली खूप खुश होते आणि म्हणते, माझ्या आणि माझ्या आईच्या मध्ये जो येईल ना त्याला मी सोडत नसते, हे आठवण ठेवा. इकडे हे दोघं शोधाशोध करत असतात पण फारसा काही उपयोग होत नसतो. तेव्हा तेजा म्हणते, एवढं शोध घेतली पण तरीही काही उपयोग होत नाही आहे. मला तर कधी कधी वाटतं आपण वल्लरीची थोडीसुद्धा मदत करत नाही. आपण काहीतरी तर करायला पाहिजे ना, ज्यामुळे वल्लरीसाठी गोष्टी सोप्या होतील. कसं त्या माणसाला शोधायचं किंवा नर्मदा लालीचा काय भूतकाळ होता हे कसं शोधायचं मला खरंच काही कळत नाही आहे. तेव्हा हर्षित म्हणतो, आपण प्रयत्न तर करत आहोत ना, नक्कीच आपल्या प्रयत्नांना यश येईल, तू नको एवढी काळजी करू. पण तेजाला थोडं वाईटच वाटत असतं. तर दुसरीकडे इकडे वल्लरी दूध गरम करत असते. तेव्हा इंदुमती सतत तिला टोमणे देते आणि म्हणते, हे सगळं या चौदसेमुळे झालं आहे. हिच्यामुळे घरावरती ते भूतबाधा सुरू आहे आणि त्याच्याचमुळे माझ्या मुलाचं डोकं फुटलं. खरं म्हटलं सगळ्याला वल्लरी जबाबदार आहे. तेव्हा महेंद्र म्हणतो, आई शांत हो ग, सतत काय टोमणे द्यायचे. तेव्हा ती म्हणते, मी काय टोमणे देत नाही आहे, सत्य परिस्थिती सांगते. हे सगळं हिचा झेंडा फिरवायचा असतो ना, न्यायाचा, हे करायचंय ते करायचं आहे, त्याच्याचमुळे तर हे सगळं घडलं आहे. म्हणून तो तुझ्या जीवावर भेटलं. पण वल्लरी एका शब्दानेही काही बोलत नसते. तेव्हा महेंद्र म्हणतो, आई गप्प राहता, किती वेळा सतत तेच करणार आहेत. माझं लक्ष नव्हतं म्हणून माझं डोकं फुटलं आहे, माझा पाय घसरला आणि माझं डोकं फुटलं. तू सतत त्याच्यामुळे वल्लरीला काही दोष देऊ नको. तशी तुझी सवयच आहे, कोणता विषय कुठे नेशील ना याचा तुला अंदाज सुद्धा नसतो. तेवढ्यात वल्लरी लगेच त्याच्यासाठी दूध घेऊन येते. तेव्हा इंदुमती म्हणते, अच्छा आता तू सुद्धा माझ्या विरुद्धात झाला का, म्हणजे सगळेच माझ्या विरोधातच बोला, काही बोलण्यासारखं राहिलंच नाही आहे. ती खूप चिडून गेलेली असते. दुसरीकडे वल्लरी विचार करत असते की नर्मदा आणि लाली जर माझ्या समोरच आल्या नाही तर मी कसं या सगळ्यांना शोधणार आहे. लाली प्लीज बाळा ये ना ग माझ्या समोर. तेवढ्यात तिथे मनोज येतो आणि म्हणायला लागतो, वल्लरी आपल्याला जेवायला जायचं आहे. तेव्हा ती म्हणते, अहो मला एक समजत नाही आहे, आपण जेव्हापासून त्या गावातून वापस आलो आहोत ना तेव्हापासून एकदाच फक्त मला लाली दिसली आहे, त्यानंतर लाली मला दिसलेलीच नाही आहे. काय झालं असेल ज्यामुळे ती माझ्याशी कॉन्टॅक्ट करत नाही. खरं म्हटलं तर काहीतरी घडलं आहे ज्यामुळे त्यांना माझ्याशी संपर्क साधता येत नाही, की दुसरं काही घडलं असेल. मला खूप काळजी वाटत आहे. तेव्हा मनोज सगळ्या गोष्टी खूप शांतपणे हँडल करतो. तेव्हा तो म्हणतो, वल्लरी एकदा माझं ऐक, आपण जेव्हापासून त्या गावात गेलो आहे त्यांचे सांगाडे भेटले, मला असं वाटते त्यांना फक्त तुला त्या गोष्टीपर्यंत पोचवायचं होतं की त्यांना न्याय मिळायला पाहिजे आणि त्या गोष्टीपर्यंत त्यांनी तुला पोचवलं आहे. त्यानंतर त्या त्यांच्या मार्गाला निघून गेल्या असतील. मला नाही वाटत आता ते तुझ्याशी संपर्क शोधतील आणि आता तू सुद्धा या ज्या गोष्टीचा जास्त विचार करू नको. तेव्हा वल्लरी म्हणते, मला तुमचं म्हणणं पटत आहे हो, हे योग्यही असू शकतं, कारण की तेव्हापासूनच त्यांचं दिसणं, नर्मदाचं येणं जाणं सगळं काही बंद झालं आहे. मनोज म्हणतो, चल आता आपण जेवायला जाऊ. इकडे लालीला थोडी काळजी वाटत असते. ती सतत वल्लरीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते पण फारसा काही उपयोग होत नसतो. इकडे तेजा हर्षित त्यांच्या एका क्लायंटला भेटलेले असतात. तेव्हा ते म्हणतात, सांगा ना तुम्हाला कोणती पत्रिका आवडते, तुम्ही जे सांगा त्याच्या हिशोबाने सगळं होईल. तेव्हा ते म्हणतात, सगळ्या पत्रिका छानच आहेत, फक्त मी सांगतो ही डिझाईन फायनल करा आणि मी तुम्हाला सगळी लिस्ट देतो, ही सगळी नावं त्याच्यामध्ये छापायची आहेत. तेव्हा ते म्हणतात, तुमचं काम तर चांगलंच आहे पण तरी सुद्धा सगळं व्यवस्थित होऊ द्या. तेव्हा हर्षित म्हणतो, तुम्ही काळजीच करू नका हो, आम्ही एवढ्या वर्षापासून हे काम करतोय, तुमचं लग्न खरंच खूप ग्रँड आणि खूप छान होईल, टेन्शन घेण्यासारखं काहीच नाही.
ते लगेच त्यांना बाय करतात. तेव्हा तेजातील लिस्ट वाचते आणि म्हणते, हे बघ ना, मुलगा मुलगी दोघंही मुंबईचे आहेत, पण आई वडिलांनी त्यांच्या गावाचं नाव टाकलं आहे. कसं असतं ना लोकांचं, आणि किती सगळी नावं आहेत. तेव्हा हर्षित म्हणतो, कसं आहे माहिती का, गावाकडच्या लोकांना त्यांचं गावाचं नाव असल्याने त्यांना थोडंसं चांगलं वाटतं, म्हणजे असं घरचा फील येतो, त्याच्यामुळे ते नावं टाकतात, अजून काहीच नाही. तेव्हा तेजा म्हणते, अच्छा, आत्ता मला समजलं की हे सगळं काय आहे. आत्ता तू म्हणाला ना की गावाकडच्या लोकांना त्यांच्या गावाची, त्यांच्या जागेची, त्यात सगळ्याची आवड असते. मला असं वाटते आपलंही तेच चुकलं आहे. तेव्हा तो विचारतो, काय चुकलं आहे नेमकं, तुला बोलायचं काय आहे, मला खरंच कळत नाही आहे. तेव्हा ती म्हणते, हे बघ, आता तो भैरव आहे, त्याला आपण ठाण्यामध्ये शोधतोय. खरं म्हटलं तर तो अकोला किंवा गट्टेवाडी जर आपण त्याच्या सर्च लिस्ट टाकलं तर जास्त सोपं होईल ना, म्हणजे त्यानेही त्याच्या गावाचंच नाव टाकलं असेल ना. तेव्हा हर्षित म्हणतो, अच्छा, हे असू शकतं. माझी बायको खरंच खूप हुशार आहे, खरंच तुला मानायला पाहिजे. तेजा लगेच पुन्हा शोधायची मोहीम सुरू करते. दुसरीकडे वल्लरी आणि मनोज झोपलेले असतात. तेवढ्यात लाली त्याच्या जवळ येते आणि त्याच्या अंगावरची चादर खाली काढते. तो एकदा उठतो आणि चादर पुन्हा अंगावरती घेतो. तेवढ्यात लाली पुन्हा चादर खाली टाकते. हे बघता मनोजला थोडी जाग येते आणि तो विचार करतो, काय चाललं आहे. तो पुन्हा झोपी जातो. तेवढ्यात लाली त्याच्या जवळ येते आणि अक्षरशः त्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न करत असते. मनोज स्वतःला सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो, पण फारसं काही उपयोग होत नाही. तेवढ्यात वल्लरीचा हात त्याच्या अंगावरती जातो आणि सटकन लाली बाजूला होऊन जाते. तेव्हा वल्लरी विचारते, काय झालं हो, तुम्ही ठीक तर आहेत ना, पाणी आणू का. तेव्हा मनोज म्हणतो, काय नाही ग, एखादं वाईट स्वप्न बघितलं असं मला वाटत आहे, अजून काय नाही, झोप, तू ही झोप आणि मी ही झोप. पण लाली खूप चिडलेली असते. मनोज एकदा लालीकडे बघतो आणि त्याला काय चाललं आहे याचा काही अंदाजच लागत नसतो. इथे एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत, लाली पुन्हा वल्लरीशी बोलण्याचा प्रयत्न करत असते, पण फारसा काही उपयोग होताना दिसत नाही. इकडे वल्लरी सीसीटीव्ही फुटेज बघते, त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसत असतं की लालीने मनोजचा गळा धरला होता. त्यानंतर लालीने लॅपटॉप ओपन केलं. या सगळ्यामुळे वल्लरीला थोडा संशय आलेला असतो. वल्लरी लगेच डॉक्टरांना सांगायला लागते, डॉक्टर, एकदा तुम्हाला माझी पुन्हा ट्रीटमेंट करायला लागेल. लाली माझ्याशी डायरेक्टली बोलत नाही आहे, पण ती तिथे असल्याच्या मला खुणा दिसत आहे, काहीतरी नक्कीच गडबड आहे. तेव्हा डॉक्टर म्हणतात, ठीक आहे, पण तुम्ही जे बोलताय ना ते करणं शक्य नाही आहे मॅडम, कारण की गेल्या वेळेला जे काही झालं आहे ना, हे वाटतं तेवढं सोपं नसणार आहे आणि हे खूप रिस्की सुद्धा आहे. मला नाही वाटत आपल्याला हे करायला पाहिजे. हे ऐकल्यानंतर वल्लरीलाही थोडी काळजी वाटत असते. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच वल्लरी आणि ते ज्या डॉक्टरांना मनवू शकतील का, मला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.